ठाण्यामध्ये बॅनर वॉरला पुन्हा एकदा उधाण आलं असून पक्ष कोणी विकला खुर्चीसाठी पक्ष विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करू नये. शिवसैनिक विचारधाऱ्यांची बांधील आहे तो तुमचा नोकर नाही अशा आशयाचा बॅनर शिंदे गटाचे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे यांनी ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरामध्ये लावला आहे. तर हरिनिवास सरकार येथे उद्धव ठाकरेंचे दिल्ली सोनिया गांधी व शरद पवार यांच्या चरणी लोटांगण घालतानाचं व्यंग्यचित्र बॅनरवरती लावलं आहे. काही अंतरावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही बॅनर लावला आहे की शिवसेना पक्ष कोणी चोरला, दुसऱ्यांची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही. काय आहे हिंदुत्व? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावरती नोंदवा असं आवाहन करणारा एक बॅनर केदार दिघे ठाकरे गटाकडून लावण्यात आलेला आहे. दरम्यान विरोधकांनी लावलेले बॅनर हा एक केविलवाणा प्रकार आहे. उद्धव ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद बघून विरोधकांच्या पोटात दुखतंय म्हणून त्यांनी हा केविलवाणा प्रकार केला आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी दिल्ली पाय धरण्यासाठी कोणकोणते नेते वेशभूषा बदलून गेले असे केदार दिघे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात लावण्यात आलेला बॅनर नौपाडा पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर उद्धव ठाकरे विरोधात लावण्यात आलेला बॅनर या ठिकाणी काढण्यात आला. इकडे एका ठिकाणी सन्माननीय उद्धव साहेब ठाणे नगरीमध्ये येत आहेत. तो जो जल्लोष, तो जो ती जी ऊर्जा ही आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते, त्याच्या पलीकडे जाऊन उद्धव साहेबांचा वाढता प्रतिसाद लोकांकडून जो त्यांना मिळतोय ते कुठेतरी विरोधकांच्या पोटामध्ये दुखणे करण्याने अशा पद्धतीने एक छुप्या पद्धतीने वार करण्याचा एक प्रयत्न काही विरोधकांनी केलेला आहे आणि त्याला जास्ती महत्व देणं योग्य वाटत नाही. अहो, लोटांगण गेल्या 2.5 वर्षामध्ये स्वतःची पापं लपवण्याकरता कोणी किती वेळा दिल्लीश्वरांच्या पाय धरले आणि किती वेळा दिल्लीश्वरांकडे गेले हे सर्वसामान्य जनतेला व्यवस्थितरित्या माहितीये. उद्धव साहेबांनी जर का शिवसेनेचा प्रचार प्रसार आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला जे घवघवीत यश या लोकसभेमध्ये पूर्ण देशामध्ये मिळालं, त्या अनुषंगाने जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर का प्रचार प्रसार नुसता राज्यात नाही तर उभ्या देशात होत असेल आणि त्याकरता महाविकास आघाडीच्या बैठकींना जर का जाणं असेल तर त्या मला असं वाटतं काही वावगं नाही, काही चुकीचं नाही. मी जो बॅनर लावला त्याच्यामध्ये माझा फोटो, माझा नंबर व्हॉट्सअपचा आणि लोकशाहीमध्ये लोकांना महत्व आहे, नागरिकांना महत्व आहे आणि त्यांनी त्यांचं मत, त्यांना असलेलं हिंदुत्व, त्यांनी शिकलेलं हिंदुत्व, त्यांच्यावरती झालेले हिंदुत्वाचे संस्कार ह्या माध्यमातून हिंदुत्व काय हे त्यांनी सांगावं असं आपण एक अपील केलेलं आहे. पण त्याच्या विरोधात अशा पद्धतीचे फालतू बॅनर लावायचे जिकडे न नाव न चेहरा, मला असं वाटतं हे चोरट्या पद्धतीने लावलेले बॅनर आहेत आणि त्याच्याकरता त्याला जास्ती महत्व देणं योग्य. आमचे पदाधिकारी शहर प्रमुख प्रदीपजी शिंदे असतील, विभाग प्रमुख असतील प्रकाश पायरे, तुषार रसाळ, इतर सर्व आमचे सगळे पदाधिकारी जे इकडे उपस्थित आहेत ते नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन एसीपी मॅडमना भेटलेले आहेत, सिनियरना भेटलेले आहेत. त्यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर कोऑर्डिनेट केलेलं आहे की तुम्ही हे त्वरित काढा. पण आज जी सभा होणार आहे उद्धव साहेबांची, त्याला उत्तम प्रतिसाद, उदंड प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे. माझे आव्हान फक्त ह्या पोलीस स्टेशनला एवढंच आहे, या पोलिसांना आहे की संध्याकाळी याची सगळी सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे. नाही तर शिवसेना जर का कुठेही काही चुकीचं झालं तर शिवसैनिक आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देतील.